नमस्कार. नागपूर महानगरपालिकेच्या जलप्रदाय विशेष समितीच्या माध्यमातून आम्ही सर्व सभापती आणि समितीच्या सर्व सदस्यांनी मिळून 10 झोनमध्ये पाण्याच्या विषयी ज्या काही समस्या असतील त्या मीटिंग्स घेतल्या. त्याच्यामध्ये प्रत्येक नगरसेवकाला बोलवण्यात आलं. प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागातील ज्या काही समस्या असतील त्या मांडल्या. अनेक ठिकाणी वाढीव बिल होते, ते बिल आपण कमी शिबिर लावून ते कमी करण्यात आले. उन्हाळा दिवस आहे आणि तापमान इतकं वाढत आहे नागपूर शहराचं, त्याच्यामुळे आपण 750 जे MLD पाणी होतं नागपूर शहरात ते आता 775 MLD करण्यात आलेलं आहे. नागरिकांना सुरळीत पाणी मिळावं या दृष्टीने 25 MLD पाणी आपण वाढवून दिलं आहे. अनेक भागात टँकरची मागणी होती. या टँकरच्या मागणीच्या 25 टँकर होते OCWLचे. आपण आता 43 टँकर करण्यात आलेले आहे आणि या टँकरच्या माध्यमातून देखील नागरिकांना ज्या भागात काही पाणी नसेल त्या भागात त्यांना पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न आपण करतोय. माझं जनतेला आव्हान आहे, नागपूर शहराचं तापमान वाढत आहे. अनेक ठिकाणी विहिरी कोरड्या झालेल्या आहेत, त्याच्यामुळे देखील टँकरची मागणी वाढत आहे. तर आपण पाण्याचा अपव्यय टाळावा. जल है तो कल है. हे पाणी आपल्याला वाचवायचं आहे आणि पुढच्या पिढीसाठी या पाण्याचा साठा आपल्याला साठवून ठेवायचा आहे. अनेक ठिकाणी लिकेजेस आहे ते दुरुस्त करण्याचे निर्देश देखील मी दिलेले आहे. म्हणून माझं जनतेला आव्हान आहे की आपण कमीत कमी पाण्याचा वापर करावा आणि नागपूर